नमस्कार, मी विकास लवांडे. सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज मी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायला आलेलो आहे. याचं कारण असं, राज्याचे अर्धे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी परवा बारामतीमध्ये संसदीय लोकशाहीमध्ये जे संसद भवन असतं त्याच्यावरच्या भाषणाबद्दलचं एक आक्षेपार्ह विधान अजितदादांनी केलेलं आहे. कारण मी लोकशाही प्रेमी आहे, संसदीय लोकशाहीवर माझा विश्वास आहे. विधानमंडळ किंवा संसद ही लोकशाहीची पवित्र मंदिरं समजली जातात आणि म्हणून मग या मंदिरामध्ये कायदे बनवले जातात. खरं तर राज्याचं विधिमंडळ हे राज्याच्या संदर्भाने कायदे बनवणारं केंद्र आहे. तशाच पद्धतीने देशाच्या अनुषंगाने धोरणं ठरवण्यासाठी किंवा राष्ट्रीय पातळीवरचे काही कायदे करण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभा त्या ठिकाणी असते, संसद भवन आहे. आणि मग या संसदेमध्ये वेगवेगळ्या विषयावर चर्चा केल्या जातात, वेगवेगळ्या मुद्द्यावर चर्चा केली जातात, वेगवेगळी विधेयकं संमत केली जातात, धोरणं ठरवली जातात, ज्याचा परिणाम या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या जीवनमानावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष होत असतो. आणि म्हणून तिथं लोकशाहीमध्ये चर्चा, भाषणं, संवाद, विरोधी पक्ष, सत्ताधारी सगळं चालू असतं. आणि म्हणून अजितदादांनी त्याच्यावर परवा सुप्रियाताईंच्यावर टीका करण्याच्या नादामध्ये एक आक्षेपार्ह विधान केले की सुप्रियाताई नुसती भाषणं करतात, भाषणं करून कुठं कामं होतात का, आणि पुरस्कार वगैरे मिळून काय काम, फायदा काय आहे लोकांचा, असं त्या पद्धतीचं ते विधान केलं. आणि म्हणून त्या विधानावर मी काही मुद्देसूद खुलासे अजितदादांना मी मागत आहे. काही प्रश्नही अजितदादांना मी या निमित्ताने विचारणार आहे. सत्याग्रही हा चॅनल आपण अद्यापपर्यंत जर सबस्क्राईब केला नसेल तर माझी विनंती, आपल्याला नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपण हा सत्याग्रही चॅनल सबस्क्राईब करावा, बेल आयकॉन द्यावा, व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक करावा. त्याचबरोबर जर आपल्याला या व्हिडिओमध्ये काही मत तयार झालं ऐकताना तर आपण कॉमेंटमध्ये व्यक्त करावं. काय विषय आहे? सुप्रियाताईंना संसदरत्न पुरस्कार मिळाले. दादा, याचा खरं तर तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे. आपण खरं तर या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे इतक्या टॉप 1 मध्ये जर ठरत असतील तर त्याचा तुम्हाला निश्चित अभिमान वाटला पाहिजे. तुमची राजकीय मतं काही असू द्यात, परंतु तुमच्यात तितका प्रगल्भपणा, तुमच्यात तितकी उदारमतवादी भूमिका असली पाहिजे. कारण तुम्हाला कधी विधानमंडळाचा संसदपटू म्हणून पुरस्कार मिळालेला नाहीये, किंवा तुमच्याबरोबर आलेले जे तुमचे सध्या अजितदादा मित्रमंडळाचे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे, यांनाही संसदरत्न पुरस्कार मिळालेला नाही. दादा, या देशातल्या खूप कमी लोकांना संसदपटू पुरस्कार मिळतो, संसदरत्न पुरस्कार मिळतो, महासंसदरत्न पुरस्कार मिळतो, आणि त्याच्यात वारंवार पुरस्कार प्राप्त करणाऱ्या एकमेव खासदार ठरल्या देशामध्ये, त्या म्हणजे आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई. मी सुप्रियाताईंची स्तुती करण्यासाठी इथं आपल्याशी बोलत नाहीये दादा, परंतु चांगल्याला चांगलं म्हणण्याची दानत, हिंमत आपल्यात आहे असं आपण वारंवार बोलता. मग मला सांगा दादा, विधिमंडळामध्ये तुम्ही भाषणं करता ती तुम्ही हातात कागद घेऊन भाषणं करता, चौकातली भाषणं सुद्धा तुम्ही कागद घेऊन भाषणं करता, पीएनी लिहून दिलेली भाषणं करता. तुम्हाला तुमच्या विचारांची भूमिका तुमच्यात तयार झालेली नाहीये का? तुम्ही बिगर कागद घेता भाषण करू शकत नाही का? पीएनी जर तुम्हाला भाषण लिहून नाही दिलं तर तुम्ही भाषण करू शकणार नाही का दादा? तुमची मतं काय आहेत नेमकी? विकासाची तुमची व्याख्या काय आहे नेमकी? दादा, माझा तुम्हाला पहिला सवाल आहे. दुसरी गोष्ट, संसदेमध्ये जर भाषणं करायचीच नाहीयेत, मग या देशामध्ये हुकुमशाही आणायची का? मुख्यमंत्र्यांनी एखादा विधेयक आणलं ते मंजूर मानायचे, सगळ्यांनी भाषणं करायची नाही, त्याच्यावर चर्चा करायची नाही, हे तुम्हाला दादा अभिप्रेत आहे का? किंवा पंतप्रधानांनी देशामध्ये ज्या पद्धतीने बरेच कायदे हुकुमशाही पद्धतीने रेटून मंजूर केले, त्या पद्धतीने दादा तुम्हाला अभिप्रेत आहे का हे कामकाज? संसदीय लोकशाहीमध्ये या देशाच्या लोकसभेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू पासून डॉक्टर आंबेडकरांपासून अगदी आत्ताचे चंद्रशेखर पंतप्रधान असतील, वाजपेयी असतील, मनमोहन सिंग साहेब असतील, या अनेक विद्वान पंतप्रधानांनी, अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी तिथे अतिशय महत्वाची भाषणं केली, आणि त्याच्यातनं अनेक धोरणं या देशात राबवली गेली, अनेक कायदे, विधेयक संमत झाले गेले, ज्याचा परिणाम देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या जीवनमानावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष होत असतो. चर्चा न करता कायदे मंजूर करायचे, चर्चा न करता विधेयक संमत करायची, ही हुकुमशाही आहे दादा. तुमच्या लक्षात येत नाहीये का? आणि तुम्हाला हुकुमशाही अभिप्रेत आहे का? तुम्ही हुकुम देत असता हो दादा. तुम्हाला मंत्रिपदावरून कायम ऑर्डर द्यायची सवय लागली आहे, तुम्हाला विरोधी पक्षात काम करण्याची सवय नाही दादा. त्यामुळे तुम्हाला चर्चा वगैरे करायची गरज वाटत नाही. खरं तर विधानमंडळ किंवा संसद ही लोकशाहीचं पवित्र मंदिरं समजली जातात, आणि तिथे भाषण करायला सुद्धा हिंमत लागते. तिथे भाषण करणं ऐऱ्या-गैऱ्याचं काम नाही, तिथे भाषण करायला अभ्यास लागतो, आपली वैचारिक बैठक पक्की असावी लागते, आयडिओलॉजी असावी लागते. तिथं हेक बोलून चालत नाही, दमदाटीची भाषणं करून चालत नाही, हुकुमशाहीची भाषणं करून चालत नाही. तिथं संसदेत कोणी ऐकत नाही.
आणि संसदरत्न पुरस्कार तर कोणालाही मिळत नाही दादा. तुम्हाला का नाही एखाद्या विधिमंडळातला विधानसभेतला उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कार मिळाला? हा माझा तुम्हाला जाहीर सवाल आहे. दुसरी गोष्ट, कायदे करणं हे विधानमंडळाचं काम आहे, संसदेचं काम आहे. कायदे केल्यानंतर त्याचा परिणाम किंवा धोरणं ठरवल्याचा परिणाम हा देशातल्या प्रत्येक नागरिकावर होत असतो, तो बरा किंवा वाईट असेल. आणि म्हणून संसदेत चर्चा झाल्या पाहिजेत ही आमची भूमिका आहे, कारण आम्ही संसदीय लोकशाही मानतो. दादा, तुम्ही जे परवा विधान केलं भाषणबाजीच्या संदर्भात सुप्रियाताईंच्या संसदपटू पुरस्काराबद्दल, याचा मी निषेध करतो. याचा अर्थ तुम्ही गंभीर नाहीयेत, तुम्ही अतिशय लोकल जिल्हा परिषद सदस्यासारखं बोलतात. तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आता तुमच्या पक्षाचे. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून संसदीय लोकशाहीची बूज राखणारं, संविधानाच्या मूलभूत तत्वाची बूज राखणारी विधानं आपण करायला पाहिजेत, ही मग तुम्हाला नम्र विनंती आहे. शिवाय तुम्ही बारामतीमध्ये आधी बोलला होता मागच्या 15 दिवसापूर्वी की कोणीतरी येईल आणि भावनिक भाषण करण, आणि दादा तुम्हीच आता चक्क भावनिक भाषण करायला लागलेला की कुटुंबातल्या सदस्यांनी मला एकटं पाडलंय वगैरे, आणि आता मला कुणी नाहीये, मी एकटाच आहे, माझ्या कुटुंबातलेच फक्त बायको आणि मुलं माझ्यासोबत आहेत. हे भावनिक बोलायची गरज काय होती दादा तुम्हाला? याचा अर्थ तुमच्या कामावर विश्वास नाही. तुम्ही जी अजितदादा मित्रमंडळामध्ये पिलावळ ठेवलेली आहे ना दादा, अमोल मिटकरी सारखे किंवा आणखी इतर काही सोशल मीडियातले लोक तुम्ही ठेवलेत दादा, त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे दादा. ते अतिशय खालच्या दर्जाचं बोलतायत, त्यातनं तुमचीच बदनामी होती दादा. तुम्हाला कळत नाहीये. कॉमेंट वाचा दादा. तुमच्या सोशल मीडियातल्या लोकांनी केलेल्या कॉमेंटवर खाली काय लिहिलं जातं, तुमच्या भाषणावर खाली काय लिहिलं जातं, जरूर वाचा. अमोल मिटकर सारखे टिनपाट लोक तुम्ही जवळ ठेवलेले आहेत. प्रवक्ते जरा चांगले दर्जाचे ठेवा, जे आयडियोलॉजीवर बोलतील, वैचारिक भूमिकेवर बोलतील, जे विकासाची व्याख्या सांगू शकतील. कारण विकासाची व्याख्या दादा तुमचीच पक्की नाहीये. पायाभूत सुविधा निर्माण करणं म्हणजे विकास नव्हे दादा, ही आमची भूमिका आहे. तुमची भूमिका सांगा दादा, विकासाची काय नेमकी? विकास नेमका कशाला म्हणायचा हे तुम्ही कधीतरी जाहीर करावं लागेल दादा तुम्हाला, आज ना उद्या. केवळ बारामती लोकसभेमध्ये सुप्रियाताईंना भारतीय जनता पार्टीच्या सांगण्यावरून तुम्ही त्यांचा अजेंडा राबवतात. त्यांचा तुम्ही अजेंडा राबवत असताना तुम्ही संसदरत्न ठरलेल्या खासदार सुप्रियाताईवर ज्या पद्धतीने बोलताय, आदरणीय पवार साहेबांच्यावर ज्या पद्धतीने आक्षेपार्ह बोलताय, हे दादा महाराष्ट्रातल्या जनतेला आवडत नाही, कोणालाही ते पटत नाही. हा तुमचा कृतज्ञपणा आहे, हे जनता बोलतीये दादा. आणि तुम्हाला जर राष्ट्रीय अध्यक्ष व्हायचं असेल तर तुम्हाला असं लोकल गल्लीबोळातली भाषणं करून चालणार नाही दादा, हे नम्रपणाने मी सांगतो. आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये ह्या संसदीय लोकशाहीच्या संदर्भातली भूमिका आणि विकासाची भूमिका जाहीर कराल ही अपेक्षा ठेवतो. धन्यवाद.